हाय एव्हरीवन, नमस्कार. मी शारदा, इंट्युटिव्ह टॅरो रीडर. स्वागत करते आपल्या या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आपण सर्वजण या चॅनलचा, आपल्या या परिवाराचा एक भाग आहात आणि आपण सगळे एकत्र येऊन एक हा ज्ञानाचा मार्ग आणि एका धर्मपथ जे आहे, जे शिवशक्तींनी दिलेलं आहे, जे ज्ञान दिलेलं आहे, त्या ह्याच्यामध्ये आपण सगळे एकरूप होतोय आणि एकत्र येतोय. त्यासाठी खरंच खूप खूप तुमचंही मनापासून थँक्यू सो मच. आणि आजची ही जी रीडिंग आहे, जी श्री स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत आणि श्री स्वामींचा असा एक मेसेज माझ्यापर्यंत आला आणि मला तो फक्त तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता. श्री स्वामींना अगदी आतुरतेने कोणीतरी हाक मारते, साथ घालते आणि कोणत्या तरी दलदलीतून संकटातून बाहेर काढण्यासाठी किंवा मार्गदर्शन देण्यासाठी जी तुम्ही स्वामींना जी हाक मारताय, त्या तुमच्या हाकेला साथ स्वामी देत आहेत. आणि तुमच्या मनात जे प्रश्न आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला स्वामींना विचारायच्या आहेत, त्याचं उत्तर ते तुम्हाला देत आहेत. आणि त्यासाठी मी आज हा विषय माझ्यापर्यंत आला आणि स्वामींनी मला असं हा आदेश आहे त्यांचा की मी हे मेसेज तुमच्यापर्यंत पोचवावेत. आणि तोच विषय मी घेऊन तुमच्या समोर आली. पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये. आणि सगळे चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्हाला रीडिंग कशी वाटली. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझा मोबाईल नंबर दिलेला आहे, तिथून तुम्ही पर्सनल रीडिंगसाठी अप्लाय करू शकता. पर्सनल रीडिंगसाठी आपल्या या चॅनलवर कोणतेही चार्जेस घेतले जात नाहीत. तुम्ही स्वइच्छेने चॅनलला डोनेट करू शकता. थँक्यू सो मच. तर बघूया श्री स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढतात, कोणत्या संकटातून ते तुम्हाला बाहेर काढतात, ते तुम्हाला काय मार्गदर्शन करतात. थँक्यू सो मच. श्री स्वामी तुम्हाला हा मेसेज माझ्यापर्यंत का आला, तर त्याचं उत्तर आणि त्याचं हे ॲन्सर खरं तर हे आहे की श्री स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून आणि कोणत्या संकटातून ते तुम्हाला बाहेर काढतायत, तुम्हाला कोणता मार्ग दाखवतायत, कोणत्या संकटांच्या घेऱ्यामध्ये तुम्ही अडकलाय. आणि म्हणजे असं की तुम्ही इतकी पॉझिटिव्ह आणि इतकी पवित्र सोल आहात, पण तुम्हाला इतकं पाठीमागून तुमच्यावर जे घाव घातलेले आहेत, अगदी म्हणजे 10 ऑफ सॉर्ट्स आहेत हे. अगदी सॉर्ट्स सगळे पाठीवर, म्हणजे ज्यांना तुम्ही मदत केली आहे, ज्यांना तुम्ही साथ दिली, तुम्ही मदत केली, अगदी तुम्हाला बऱ्याच गोष्टी जरी तुमच्या मनाला नाही पटत असल्या तरी सुद्धा लोकांना एक चांगला मार्ग दाखवावा किंवा त्यांना त्यातून बाहेर काढावं असं तुम्हाला वाटत होतं किंवा त्या ह्याच्यातून तुम्ही त्याच्यासाठी ते प्रयत्न केले. आणि तुम्ही तुमच्यासमोर जी व्यक्ती गेल्याचं फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या करिअर लाईफमध्ये असेल, नोकरीमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल, सगळ्या लोकांना एकत्र घेऊन जाण्याचं तुमचं जे हे आहे, त्यात तुम्हाला लोकांनी तुमच्यावर इतका अन्याय केला आहे. म्हणजे तुमची प्युरिटी जी आहे, तुमचं खरेपण जे आहे, ते सगळं पुसून टाकण्याचा प्रयत्न केला, तुम्हाला त्रास देण्याचा प्रयत्न. आणि तुमच्या मागून तुमच्या समोर असताना ते तुमच्या बरोबर राहिलेत. तुम्हाला चांगुलपणाचा एक आव आणला, दाखवलं त्यांनी की ते किती तुमच्या बरोबर आहे. तुम्ही जे बोलताय, तुम्ही जे करताय किंवा तुम्ही जी चांगली एक पर्सनॅलिटी आहात, तुम्ही त्यांना मदत करताय, हे तुमच्या समोर त्यांनी दाखवलं. पण तुमच्याच मागं त्यांनी तुमचा विश्वासघात केला, तुम्हाला त्रास दिला, तुम्हाला एका जाळ्यात तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न केला, एक ट्रॅप केला की कुठून तरी तुम्ही एका त्या दलदलीत सापडावं. आणि स्वामींचा मेसेज माझ्याकडे ह्याच्याचसाठी आला असेल की अशी एक सोल आहे, अशा सोल आहेत ज्या खूप पॉझिटिव्ह आहेत, खूप प्युअर आहेत, पण ह्या ज्या नकारात्मक जी लोक आहेत, ज्यांना फक्त आणि फक्त स्वतःचा स्वार्थ माहिती आहे, त्या स्वार्थी लोकांनी तुम्हाला त्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला. पण स्वामी तुमच्या बरोबर आहेत, कारण एक असा अजूनही एक ट्रॅप खूप मोठा होता असा मला इंट्युटिव्हली मेसेज येतोय. आणि त्या ट्रॅपमध्ये अडकण्याच्या अगोदरच हा स्वामींचा मेसेज माझ्यापर्यंत आला आणि हा तुमच्यापर्यंत मी पोहोचवते. कारण एका ह्या मोठ्या ट्रॅपमधून तर तुम्ही बाहेर आलायच, पण अजूनही एक मोठा ट्रॅप तुमच्यासाठी
तयार केला जात होता तुमच्या मागं, ते तुम्हाला नाही हे झालेलं, पण तो ट्रॅप आणि कसं आहे परमेश्वरापर्यंत काहीही पोचल्याशिवाय राहत नाही, ते त्यांच्यापर्यंत पोचतात. कुणीही कितीही मागे फसवण्याचा किंवा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर जे खरं आहे ते कधीच लपून राहत नाही, आणि परमेश्वरापासून तर नाहीच नाही आणि स्वामींपासून तर नाहीच नाही. तर हा स्वामींचा तुमच्यासाठी मेसेज आहे. आजपर्यंत ज्या लोकांनी तुम्हाला फसवलं, तुम्हाला पाठीमागून वार केलेले आहेत, समोरून नाही, त्यांचं धाडस नाही आहे की तुमच्या समोर येऊन ते त्यांचं जे कारस्थान आहे ते समोर काढतील, कारण मग काय हे नाही आहे. पण त्यांना हेही माहीत नाही आहे की तुम्ही त्यांच्या पाठीमागे जरीही हे असं कारस्थान केलं तरीही तुम्हाला परमेश्वराची साथ आहे, कारण तुम्ही खरे आहात, तुम्ही पॉझिटिव्ह आहात आणि तुम्ही प्रोटेक्टेड आहात. परमेश्वराची ब्लेसिंग्स तुमच्याबरोबर आहेत आणि त्यांना माहिती आहे की ते तुम्हाला प्रोटेक्ट करणार, हे त्यांना माहीत नाही, कारण ही खूप स्वार्थी आणि लालची अशी खूप याची सोल आहे. ह्या अशा सोल्सपासूनही म्हणजे आता हे अनुभव तुमच्याबरोबर आहे, हा अनुभव तुमच्याबरोबर, हे जे पास्टमध्ये तुमच्याबरोबर झालंय आणि ह्या पास्टमधनं ह्या दलदलीतून तुम्हाला स्वामी बाहेर काढतायत, आणि हे फक्त स्वामीच करू शकत होते, कारण स्वामींच्यावरची तुमची श्रद्धा, तुमची भक्ती ही पराकोटीची आहे आणि तुमचे आराध्य तुम्हाला सांगतायत की ह्या सगळ्यातून बाहेर काढले. पण हे जे अनुभव आहे तुमच्याबरोबर, ही जी फसवणुकी, तुम्ही इतकं खरे राहूनही तुमच्याबरोबर जो अन्याय झाला, ह्या अन्यायातून तुम्हाला जरी स्वामींनी बाहेर काढलं तरीसुद्धा ते तुम्हाला सांगतायत तुम्ही ह्या अशा लोकांना माफ करून तुम्ही त्यातून बाहेर जा. तुम्ही त्यातनं फक्त एक शिकवण घ्या की आता पुन्हा यातून पुढे कसं जायचं, कारण आयुष्यात आपल्यासमोर अशी लोक बरेच वेळा येतात, आपल्याला त्यांचं खरं रूप माहीत नसतं आणि ते आपल्याला पाठीमागून आपल्या विश्वासघात करून आपल्याला फसवून ते निघून जात असतात, आणि जी प्युअर सोल असते, जी खरी असते, तिला त्याचा तो खूप त्रास होतो. त्यामुळं स्वामी तुम्हाला सांगतायत माफ करून पुढे जा. पण ही शिक्षा, ही जी तुम्हाला शिकवण मिळालेली आहे, यातून जो अनुभव आलेला आहे तो अनुभव कधीही विसरू नका, हे लक्षात ठेवा. आणि म्हणजे हे लक्षात ठेवा, म्हणजे त्याची शिकवण, कुणावरही आंधळा विश्वास ठेवायचा नाही. मदत करायची आहे, माफ करायचं आहे, पुढं जायचं आहे, पण त्या परिस्थितीतून, त्या वेळेतून जी तुम्हाला शिकवण मिळाली आहे त्या शिकवणीचा तुम्ही हे घेतलं पाहिजे. ह्या दलदलीतून स्वामी तुम्हाला बाहेर काढतायत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खरं ही रिडिंग मला ना खरंच स्वामींचे खूप आशीर्वाद आहेत. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत? नाईट ऑफ कप्स. आणि या दलदलीतून बाहेर काढत असतानाच स्वामी तुम्हाला या दलदलीतून तर बाहेर काढतच आहेत, पण तुमच्यासाठी असं एक सेलिब्रेशन येते, असा एक तुमच्या आयुष्यात येतोय, आणि अशी एक पोझिशन तुमच्या आयुष्यात येते की ज्या लोकांनी तुम्हाला पाठीमागून त्रास देण्याचा प्रयत्न केला किंवा या दलदलीत अडकवण्याचा प्रयत्न केला, त्यात साक्षात स्वामी तुम्हाला बाहेर काढतायत. पण आता ते बघतील की अशी एक सोल तुमच्या आयुष्यात येते की तुम्हाला ते तुमचं स्थान देते, तुमचं स्थान, आणि ती सोलही तुमच्यासारखीच प्युअर व पॉझिटिव्ह सोल आहे, आणि एक सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येते, कारण ॲक्च्युअली तुम्ही खरी सोल आहात, खूप पॉझिटिव्ह सोल आहात, आणि तुम्ही कधीही कुणीही तुमच्याशी किती वाईट वागलं तरी सुद्धा तुम्ही ब्लेसिंग्सच देता. कुणालाही तुमच्या हृदयातून कधीही तुम्ही कुणाशी वाईट नाही वागत आहे. तर तुमच्या आयुष्यात त्याच ब्लेसिंग्स आणि तेच तुमचं जे प्युरिटी आहे, त्या प्युरिटीसाठीच हा कप आणि एक आनंद, एक सेलिब्रेशन तुमच्या आयुष्यात येतं. हे दलदल तुमच्या सगळ्या आयुष्यातून निघून जाते, आणि ज्यांनी पाठीमागून वार केले, ज्यांनी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला, एका ट्रॅपमध्ये अडकवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्यांची जागा आता स्वामी त्यांना दाखवून देणार आहेत. तुम्ही फक्त न पास्टमध्ये पडता, न पाठीमागे बघता, तुम्ही फक्त पुढे आणि पुढे जाताय आता तुमच्या आयुष्यात, आणि स्वामी तुम्हाला याच दलदलीतून बाहेर काढतायत. तुम्हाला ते दाखवत आहेत की मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही खूप पॉझिटिव्ह सोल आहात, खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल सोल आहात. ही अशी सोल आहे जिला म्हणजे स्वतःचं असं तिचं अस्तित्व आहे, तिचा प्रश्न आहे, स्वतःच्या स्वाभिमानासाठी, स्वतःच्या आत्मसन्मानासाठी तुम्ही उभे राहता. तसंच दुसऱ्यावर अन्याय होत असताना सुद्धा तुम्ही स्वतःच्या ह्याचा सुद्धा विचार नाही करत तुम्ही, पण दुसऱ्यांसाठी पुढे जाऊन उभं राहता तुम्ही आणि दुसऱ्यांना मदत, कारण तुम्ही स्टार आहात. कुणीही काही असं, कुठलीही अशी सोल जी चुकीची आहे, जी सोल ज्याच्या मनात वाईट वृत्ती ज्याची आहे, चुकीचा आहे, स्वार्थ आहे, मीपणा आहे, अहंकार आहे, गर्व आहे,
त्या सोल कधीही अशा स्वामींपर्यंत नाहीच पोचू शकत, परमेश्वरापर्यंत नाही पोचू शकत. परमेश्वरांच्या जवळ पोहोचण्यासाठी ती स्टार असावी लागते. आणि तुम्ही आहात, तुम्ही स्टार आहात, तुम्ही खूप पॉझिटिव्ह आणि खूप पॉवरफुल सोल आहात आणि म्हणूनच स्वामींपर्यंत तुम्ही पोहोचला आहात. आणि आता हे असं एक सेलिब्रेशन येईल आणि असं एक स्टार आणि तुमचा जो औरा आहे, तुमची जी पर्सनॅलिटी आहे, तुमचं जे कर्तृत्व आहे, तुमच्या करिअरच्या ठिकाणी असेल, बिझनेसमध्ये, तुमच्या फॅमिलीमध्ये, हे सगळं कर्तृत्व तुमचं वर येते. आजपर्यंत तुम्ही केलेल्या कष्टाचं फळ मिळते आता. आणि स्वामी तुम्हाला पूर्ण सगळ्या दलदलीतून या बाहेर काढतायत. जिथं जिथं तुम्ही अडकत होता, जिथं जिथं ब्लॉकेजेस येत होते तुमच्या आयुष्यात, एक स्टकनेस असं स्टक होत होता, तुम्ही थांबवत होता, पुढं पाऊल टाकण्याचं भीती वाटत होती तुम्हाला, की जे तुमच्या पास्टमध्ये झालं तसंच तुमच्या आयुष्यात पुढंही होऊ नये अशी एक भीती वाटत होती आणि म्हणून तुम्ही पुढं जायला घाबरत होता. तर स्वामी तुमच्या बरोबर आहेत, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असा स्वामींचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि तुमच्या अस्तित्वाचं रक्षण करणं, तुमच्या प्रामाणिकपणाचं, तुमच्या खरेपणाचं रक्षण करणं, हा वसा आणि हे सगळं स्वामींनी हातात घेतलंय. आणि स्वामी तुमच्या बरोबर आहेत, घाबरू नका, असा त्यांचा मेसेज आहे तुमच्यासाठी. कारण वन अँड ओनली स्टार आहात तुम्ही. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. स्वामी कोणत्या दलदलीतून तुम्हाला बाहेर काढतायत. स्ट्रेंथ, इथं स्ट्रेंथ. मी तुम्हाला तेच म्हटलं, तुम्ही घाबरत होता की जे पास्टमध्ये तुमच्या बरोबर झालं ते फ्युचरमध्येही तुमच्या बरोबर होईल. त्यासाठी तुम्ही निर्णय घेताना घाबरत होता, तुम्ही पुढे जाताना घाबरत होता. एक पाऊल पुढे टाकणं म्हणजे तुमच्यासाठी एक मोठं दिव्य असं तुम्हाला वाटत होतं. कारण इतकं मोठा त्रास आणि इतकं मोठं हे तुमच्याबरोबर झालंय. तर हे दिसतंय सगळं, कारण हे सोपं नाही आहे. यातनं कुणीही बाहेर येऊ शकत नव्हतं, फक्त तुम्ही बाहेर आलात. का सांगा? कारण तुमची स्ट्रेंथ तेव्हाही होती, आताही आहे. आणि तुमच्यावर स्वामींचा आशीर्वाद आहे. जी सेवा तुम्ही करताय, स्वामींचे भक्त कोण असू शकतात? जे सेवा करतात, जे भक्ती करतात, इतरांना मदत करतात, तेच स्वामींचे भक्त असू शकतात. आणि तुम्ही स्वामींचे खरे भक्त आहात. तुम्ही सेवा करताय, तुमची सेवा आणि तुम्ही जे धर्मपथावर आहात, तुम्ही जे इतरांची मदत करताय, ते तुमच्या बरोबर आहेत. आणि म्हणूनच स्वामी तुमची स्ट्रेंथ वाढवतायत. आणि ही स्ट्रेंथ अगदी आता सिंहाची गर्जना होणार आहे आणि एक अशी स्ट्रेंथ येणार आहे ना, म्हणजे बघा, अरे ही इथं लेडी दिसते आणि जी सिंहावर प्रेम करते, सिंहावर माया करते, सिंहावर प्रेम करते. समोर उभा राहील का हो कोण सिंहाच्या? उभा राहील का? नाही. बघा हे कोण प्रेम करते? बघा, ही स्ट्रेंथ आहे तुमची. सिंहावर कुणीही प्रेम नाही करत. सिंह राजा आहे आणि तो राजा तुमच्या बरोबर आहे. सिंह ही तुमची स्ट्रेंथ आहे. आणि हा राजा तुम्हाला कधीही कुठल्याही दलदलीत अडकू देणार नाही आहे. आणि ही स्ट्रेंथ आणि ही स्वामींचे ब्लेसिंग्स आहेत, ही स्ट्रेंथ. आणि हा सिंह म्हणजे तुमच्यावर स्वामींचे असलेले आशीर्वाद आहेत. आणि हे आशीर्वाद तुम्हाला कधीच्या दलदलीत फसू देणार नाहीत. ज्यांनी तुम्हाला फसवलं त्यांना आता ही डरकाळी अशी त्यांना हलवणार आहे ना, मुळापासून हलवून सोडणार आहे, लक्षात घ्या. आणि ही तुमची स्ट्रेंथ आहे. ही तुमची स्ट्रेंथच तुमचं खरं अस्तित्व आणि खरं रूप आता जगाला दाखवून देईल. आणि ह्या दलदलीत ज्यांनी तुम्हाला अडकवण्याचा प्रयत्न, त्यांचं आता काही खरं नाही आहे त्यांकडे, कारण ते स्वामींनी आता हातात घेतलेलं आहे. त्यामुळं थँक्यू सो मच स्वामी, सो मच. द हर्मिट, खूप छान रिडिंग झाले, खूपच छान रिडिंग झाले. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. आणि ही स्ट्रेंथ स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत? स्वामी तुम्हाला अंधारातून बाहेर काढत आहेत. अंधारातून, कारण तुमचा प्रकाश, तुमचं तेज आणि तुमचं हे दिव्य रूप कुणालाही म्हणजे ते नाही झेलू शकत. ज्यांची दिव्य दृष्टी आहे, ज्यांच्यात पॉझिटिव्हिटी आहे, ज्यांच्यात खरेपण आहे, ज्यांच्यात सोल खूप पॉझिटिव्ह आहे, त्याच तुमच्याशी हे करू शकतात, डील करू शकतात. नाहीतर या अशा स्वार्थी, अहंकारी, गर्विष्ठ सोल तुमच्याबरोबर नाही येऊ शकत. कारण तुमच्यात तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात. तुम्हाला एक प्रकाश असा तुम्ही एक हे शोधताय, किंवा तुम्ही एका प्रकाशाच्या ह्याच्यावर पुढे जाताय. हर्मिट म्हणजे सगळ्या अंधारातून बाहेर पडलेली अशी व्यक्ती आहे, जी आता प्रकाशाच्या एका नव्या मार्गावर आहे. आणि त्यातही ती अजून ज्ञान शोधते, अजून ती सेवा करण्यासाठी, ज्ञान घेण्यासाठी किंवा पुढे जाण्यासाठी मार्ग शोधतीये. अजूनही ती म्हणजे प्रयत्न करते.
जर आजूबाजूचा आवाज तुम्हाला डिस्टर्ब केला तर थोडंसं इग्नोर करा. आणि ही शक्ती, ही हर्मिटची शक्ती म्हणजे स्वामींचा आशीर्वाद आहे. आणि हे हर्मिट तुम्हाला तुमच्या आता या सगळ्या ह्याच्यामधून बाहेर काढते, तुम्हाला या दलदलीतून बाहेर काढतात आणि एक नय्या तुमची पार होतीये. स्वामी तुम्हाला किनाऱ्याला लावतायत आणि एक नवा प्रवास तुमच्या आयुष्याचा ते सुरू करतायत. आणि तुम्हाला आता सगळ्यांना ते दाखवून देणार आहात की तुम्ही किती तेजस्वी आहात, किती तेजस्वी आहात. लक्षात घ्या, जेव्हा आपण असं म्हणत असतो की सूर्यासारखं तेज आपल्यात यावं, होय की नाही, म्हणत असतो आपण, पण सूर्यासारखं तेज, त्या सूर्याला किती त्रास होत असतो, किती त्रास होत असतो जेव्हा ते हे इतकं तळपतं. आपल्याला थोडंसं ऊन लागलं तर, चटके लागलं तर इतका त्रास होतो. मग त्या सूर्याचं तेज, त्या सूर्याला किती त्रास होत असेल, किती त्यांचं ते तेज, किती झळा त्यांना लागत असेल, किती ते तप्त होऊन आपल्याला प्रकाश देतात, आपल्यापर्यंत ते पोहोचवतात. तिथला प्रकाश आपल्यावर येताना सुद्धा आपल्याला चटके लागतात. मग ते किती सहन करत असतील. आणि मग तसं तेज आपल्यात येणार असेल, तसं तेजस्वी आपण होणार असेल, आपण सूर्यदेवांकडे जर त्यांना आपण हे करत असू, त्यांना आपण प्रेझेंट करत असू आणि सूर्यासारखं तेजस्वी होत असू, तर त्यांच्यासारखं तेजस्वी व्हायचं असेल किंवा आपण आयुष्यात होणार आहे, तर थोडेसे चटके सहन करायला लागणारच. आणि हा ज्ञानाचा प्रकाश आहे, हा अंधारातनं बाहेर पडलेला एक मार्ग आहे आणि त्या मार्गावर तुम्ही पुढे जाताय. आणि म्हणून स्वामी तुम्हाला या दलदलीतून बाहेर काढतात. कारण अंधारात तुमचं काही काम नाही आहे, तुम्ही सूर्य आहात, तुम्ही प्रकाशमय आहात आणि म्हणून तुम्हाला ते बाहेर काढतायत त्या दलदलीतून. आणि आता ते त्याला सगळ्यांना दाखवून देतील की तुम्ही काय चीज आहात. थँक्यू, थँक्यू सो मच. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्यू, थँक्यू सो मच. स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढतायत. थँक्यू, थँक्यू सो मच. डिस्कवरी स्वामी तुम्हाला बघा कोणत्या दलदलीतून बाहेर काढतात. इतके छान कार्ड्स आले, नाईट ऑफ कप्स, द स्टार, स्ट्रेंथ, द हर्मिट. ही खूप मोठी मोठी कार्ड आहेत ही. आणि ही खूप मोठी एनर्जी आहे तुमची. हे कार्ड्स म्हणजे तुमची एनर्जी आहे आणि तुमची एनर्जी बाहेर पडते, ज्या मार्गावर तुम्ही सत्याच्या मार्गावर आहात. आणि डिस्कवरी आता तुम्हाला दाखवून देणार, तुम्ही खूप ब्लेस्ड सोल आहात, खूप प्युअर आहात. तुमच्यामध्ये कुठेही आता ब्लॉकेजेस नाही आहेत. सगळे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यातले तुम्हाला पुढं जाताना किंवा तुमच्या आयुष्याच्या प्रवासामध्ये जिथं जिथं ब्लॉकेजेस येत होते, जिथं जिथं तुम्ही थांबत होता किंवा तुम्हाला मार्ग सापडत नव्हता, ते सगळे ब्लॉकेजेस काढून टाकलेत स्वामींनी. आणि तुम्हाला आता एका नवीन मार्गावर ते तुम्हाला घेऊन जात आहेत आणि ते तुम्हाला ब्लेस्ड करतायत. तुमची म्हणजे डिस्कवरी पूर्ण तुमचं लाईफच ते आता चेंज करतायत. आणि तुमच्या लक्षात येईल आता तुमच्या एक एक गोष्टी जेव्हा अगदी चमत्कारिकपणे जेव्हा एक एक गोष्टी तुमच्या पूर्ण व्हायला लागतील, मार्ग खुले व्हायला लागतील, तेव्हा तुम्हाला लक्षात येईल की ही किती मोठी एनर्जी आहे. आणि स्वामींचे आशीर्वाद सदैव तुमच्याबरोबर आहे. ते ब्लेसिंग्स आहेत तुमचे त्यांच्यावर. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढतायत तेव्हा फॅक्ट. स्वामी तुम्हाला दलदलीतून बाहेर काढतायत. मी सांगू ना, खूप असा आतून असं ते मेसेज मला आलेला आणि मी त्याच्याशी अशी कनेक्ट झाले. कारण कधी कधी असं होतं ना, पॉझिटिव्ह सोल खूप हे असतं, आपण लगेच कनेक्ट होतो. आणि तशाच तुम्हीही आहात, तुम्हीही असेच सोल आहात. तर हे फॅक्ट. आणि तुम्हाला ह्या दलदलीतून बाहेर काढतात. हे काटेरी वन आहे, हे काटेरी याच्यातून. कारण तुम्ही एक खरंच खूप पवित्र सोल आहात. आणि ह्या बोचणाऱ्या काट्यांनी आणि ह्या अशा लोकांनी तुम्हाला इतका त्रास देण्याचा आणि इतका अडकवण्याचा प्रयत्न केला की तुम्ही यातून हेच बाहेरच पडत नव्हता, असं होत होतं. आणि स्वामींनी तुम्हाला अलगद कुठलाही काटा टोचू न देता किंवा जरी तुम्हाला त्रास झाला तरी सुद्धा ते सोसण्याची ताकद तुम्हाला स्वामींनी दिली. आणि म्हणून तुम्हाला यातनं अगदी हाताला धरून छान ते बाहेर काढतायत आणि तुम्हाला नव्या प्रवासाला घेऊन जात आहेत. आणि तो नवा प्रवास तुमचा स्वामींबरोबर होणार आहे. स्वामी सदैव तुमच्या बरोबर आहेत. थँक्यू, थँक्यू सो मच. स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत. अबंडन्स. मी काय म्हणलं, आता आयुष्यात तुम्ही एक एक फक्त हे बघाल की अबंडन्स तुमच्या आयुष्यातून तुमचं सगळं गेलं असेल, मी मान्य करते. कारण ह्या लोकांनी असंच ट्रॅप केलेलं आहे. आणि ह्या ट्रॅपमध्ये तुम्ही तुमचं म्हणजे पॉझिटिव्हली विचार करणं किंवा सगळ्या गोष्टींनी पुढं जाणं असं कधी म्हणजे हे होत नव्हतं तुम्हाला. तर बऱ्याच गोष्टी तुमचं सगळं फॅमिली लाईफ असेल, तुमच्या करिअरमधलं असेल, सगळं विस्कळीत झालं.
तुमचं लक्ष केंद्रित होत नव्हतं, तुम्ही ते करू शकत नव्हता आणि त्याच्यामुळंच बरेच सगळं तुमचं म्हणजे काहीही स्टेबल राहिलं नाही. हे असेल फायनान्शियल लाईफ असेल किंवा सगळंच, तर ते पुन्हा एकदा अबंडन्स घेऊन येतात स्वामी तुमच्या आयुष्यात. म्हणजे जे तुमच्यापासून गेले ते सगळं तुम्हाला परत मिळणार आहे. जे परत जे गेले त्याच्यापेक्षा 100 पटीनं जास्त आणि फक्त जे चांगलं आहे, जे तुमच्यासाठी योग्य आहे, जे तुम्हाला परिपूर्ण करण्यासाठी योग्य आहे, तुमच्या सोलशी जे कनेक्ट होते, जे पॉझिटिव्ह आहे, जे चांगलं आहे, जे योग्य आहे, तेच तुमच्या आयुष्याशी कनेक्ट राहील आता. आणि ज्या स्वार्थी सोल आहेत, जे स्वार्थी लोक आहेत, ज्यांनी तुम्हाला फसवण्याचा प्रयत्न केला किंवा अशीही काही लोक आहेत जे तुमच्याबरोबर खूप गोड बोलतात, तुम्हाला त्यांनी दाखवलेलं नाही आहे, पण स्वामींना माहिती आहे ते खरं काय आहेत, ते त्यांच्या आत काय गुण आहे, पण ते त्यांच्यापासून सुद्धा स्वामी तुम्हाला बाहेर काढताय आणि तुम्हाला तुमच्या खऱ्या रूपात घेऊन येत आहेत स्वामी. थँक्यू सो मच. अबंडन्स म्हणजे खूप छान आहे अबंडन्स आणि सगळे कार्ड्स खूप छान आहेत, खूप छान रिडिंग झाले, खूप पॉझिटिव्ह रिडिंग झाले आणि सगळ्यांनी प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला नक्कीच विसरू नका. कशी वाटली रिडिंग प्लीज मला कमेंट बॉक्समध्येच नक्कीच सांगा. आणि बॅलन्स, मी पुन्हा एकदा सांगते, तुम्ही बॅलन्स होत आहे, तुम्ही बॅलन्स आहात, कारण बॅलन्स असल्याशिवाय ही एवढी मोठी ऊर्जा येऊच शकत नाही. तुम्ही बॅलन्स आहात, हे बॅलन्सचं कार्ड आहे. हे सगळं ह्या ज्या गोष्टी आहेत की नाही, हे बघा, तुम्ही आता फक्त इथे लक्ष द्यायचं. तुमचं हार्ट चक्रा बॅलन्स होते, हील होते, तुम्ही बॅलन्स होत आहे. सतसत विवेकबुद्धी, सात्विकता तुमच्यामध्ये येते आणि दोन्ही गोष्टींचा समतोल राखून आणि पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल, ह्या सगळ्या गोष्टी बाजूला तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कुठं जायचं आहे आणि तुम्ही कोणता निर्णय घ्यायचा आहे, हे स्वामी तुम्हाला दाखवत आहे. तुम्ही बॅलन्स होत आहे आणि तुम्हाला आता फक्त ते तुमच्या कार्यामध्ये पुढे घेऊन जातात. तुमचं जे काम आहे, तुमचा जो निर्णय आहे, तुम्ही जो डिसिजन घेतलेला आहे, तो सतसत विवेकबुद्धीने अगदी बॅलन्स राहून आणि समतोल ठेवून तुम्ही हा निर्णय घेताय, कारण तुम्ही बॅलन्स आहात. आणि बॅलन्स होणं सोपं नाही आहे. बॅलन्स खूप अवघड ही गोष्ट आहे. बॅलन्स असायला पाहिजे. तुम्ही बॅलन्स होताय, बॅलन्स आहात, म्हणूनच एवढ्या सगळ्या दलदलीतून तुम्हाला त्यांनी बाहेर काढलं. आणि इतकी छान रिडिंग, इतकी पॉझिटिव्ह रिडिंग झाली आहे ना, मला खरंच खूप आवडलं आणि खूप छान. थँक्यू सो मच स्वामी. थँक्यू सो मच. थँक्यू स्वामी. तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत बघूया अजून. स्वामींनी तुम्हाला पूर्ण सगळ्या दलदलीतून बाहेर काढले, संकटातून बाहेर काढले, खूप मोठ्या ट्रॅपमधून तुम्हाला बाहेर काढले स्वामींनी. आणि तुमच्यावर त्यांचा वरद हस्त नेहमीच आहे, ते तुमच्या पाठीशी आहेत. फक्त तुम्ही तुमचं जे कार्य आहे, तुमचं जे काम आहे, जे तुम्ही प्रामाणिकपणे करत आला आहात, तसंच तुमचं ते पुढं चालू ठेवा, असा स्वामींचा मेसेज आहे तुमच्यासाठी. आणि घाबरू नका, ते तुमच्याबरोबर नेहमीच आहेत. थँक्यू सो मच स्वामी. तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू स्वामी. तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत. हा मेसेज असाच माझ्यापर्यंत नाही आलेला. ह्या मेसेजच्या मागे खूप मोठं एक हे आहे की तुमच्यापर्यंत ते पोचवायचं आहे, तुम्हाला सांगायचं आहे की आयुष्यात कधीही सत्याला खूप त्रास असतो, खरेपणाला खूप त्रास असतो, खऱ्या माणसाला खूप त्रास असतो, पण तो तितक्याच प्रामाणिकपणे तितक्याच तो सहन करत असतो. आणि म्हणूनच त्यांच्याबरोबर परमेश्वर असतात, त्यांच्या पाठीशी परमेश्वर असतात. ते त्यांचा हात धरून पुढे घेऊन जात असतात, लक्षात घ्या. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू सो मच. आणि महादेवांची कृपा तुमच्यावर आहे, स्वामींची कृपा तुमच्यावर आहे. ही दलदल कितीही कुणीही अगदी हे करून जरी पूर्ण केली असेल, तुम्हाला सगळ्यात जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला असेल, पण साक्षात परमेश्वर तुमच्याबरोबर आहे, स्वामी तुमच्याबरोबर आहेत, महादेव तुमच्याबरोबर आहेत, महाशक्तींचा तुमच्यावर आशीर्वाद आहे. आणि हा आशीर्वाद कुणीही तुमच्यापासून नाही हिरावून घेऊ शकत. सगळं हिरावून घेतील, सगळं घेऊ शकतात, पैसा जाईल, प्रॉपर्टी जाईल, माणसं जाईल, सगळं जाईल, पण हे हिरावून कोण घेऊ शकेल का. हे घेऊ शकेल. यांच्यासारखं काय आहे. जेव्हा श्रीकृष्ण आणि अर्जुनांनी महाभारतामध्ये अर्जुनाने श्रीकृष्णाला निवडलं, त्यावेळी काय होतं श्रीकृष्णांकडे, सगळं सैन्य आणि सगळं दुर्योधनाने मागून घेतलं, पण फक्त अर्जुनांचा विश्वास श्रीकृष्णांवर होता, कारण तेच बरोबर आहेत. तर
अर्जुनांची महाभारत हे ते जिंकणारच. आणि कारण तो आवाज आणि ते युद्ध जे होतं ते सत्याचं होतं, ते धर्माचं युद्ध होतं आणि ते जिंकणार हा विश्वास त्यांचा होता. आणि साक्षात जेव्हा श्रीकृष्ण बरोबर असतील तेव्हा अर्जुनाला हारायची भीतीच नव्हती, कारण साक्षात परमेश्वर त्यांच्या बरोबर होते. आणि आपल्याबरोबर काय आहे? साक्षात परमेश्वर आहे. घाबरायचं नाही. ही आपली सोल फॅमिली आहे, हा आपला परिवार आहे. आणि या परिवारावर आशीर्वाद शिवशक्तींचा आहे, स्वामींचा आहे, श्री दत्तगुरूंचा आशीर्वाद आहे, इथं सगळ्या ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे. हे चॅनल शिवशक्तींचं चॅनल आहे आणि इथं इथं परमेश्वराची एनर्जी आहे. इथं कोणतंही निस्वार्थ सेवा आहे, फक्त निस्वार्थ सेवा, आणि ती तुमच्यापर्यंत पोचवली जाते. आणि खरंच आता तुम्हाला स्वामी तुम्हाला सांगतात की हे हे जे हे आहे, हे एक तुम्हाला रंगमंच आहे. ही दुनिया, हे लाईफ, हे आयुष्य हा एक रंगमंच आहे. आणि इथं तुम्हाला जो रोल दिलेला आहे त्या रंगमंचावर तुमचा रोल तुम्ही अगदी निर्भीडपणे पार पाडा. घाबरू नका, कुणालाही कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीला घाबरू नका. फक्त तुम्ही तुमचं जे ध्येय आहे, तुमचं जे विचार आहेत ते फक्त पॉझिटिव्ह आणि निर्भीडपणे रंगमंचावर बिनधास्त तुम्ही नाचा आणि तुमचा रोल पार पाडा. कारण ते तुमच्या बरोबर आहे, तुम्हाला ते कुठेही कमी पडू देणार नाही. तुमच्या बरोबरच ते आहेत, तुमच्या आसपास आहेत. दिव्य शक्तींचा आशीर्वाद तुमच्या बरोबर आहे. तुम्ही त्या घेऱ्यामध्ये पूर्ण आहात आणि परमेश्वराचे आशीर्वाद तुमच्या बरोबर आहेत. खूप ब्लेसिंग्स आहेत. स्वामी तुम्हाला, महादेव तुम्हाला पूर्ण सगळ्या दलदलीतून बाहेर काढतायत. आता नाही, आता एका उच्च स्तरावर तुम्ही जात आहात आणि तुमचं ते यश आणि तुमची ती कीर्ती, तुमची प्रगती, तुमचं सगळं हे सगळेजण बघतील. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू सो मच महादेव. थँक्यू सो मच. स्वामी तुम्हाला कोणत्या दलदलीतून बाहेर काढत आहेत. डिवाइन ऑर्डर ही परमेश्वराची ऑर्डर आहे तुमच्यासाठी, की आता हा रंगमंच तुमचा आहे. आता तुम्ही काय कराल ते. थँक्यू सो मच. थँक्यू. हा रंगमंच तुम्हाला दिलाय, आता तुम्हाला काय करायचं ते करा, असं स्वामी तुम्हाला सांगतायत. कारण तुम्ही खूप पॉझिटिव्ह आहात, खूप खरे आहात आणि तुमच्यासाठी मग असं म्हणजे कुठल्याही ह्याला बाउंडरीज नाही. नो बाउंडरीज नाही आहे. तुम्ही अगदी स्वतंत्र आहात. आता तुमच्या ह्या रंगमंचावर जो रंग तुम्हाला उधळायचा आहे, जो खरेपणाचा, जो सत्याचा रंग तुम्हाला उधळायचा आहे, तो तुम्ही उधळू शकता. आणि आता तुमचं क्राऊन चक्रा ही हील होते, तुमचे स्पिरिच्युअल गिफ्ट्स ओपन होत आहेत आणि तुम्हाला आता दाखवलं जाईल की हे जे सगळं आहे, ह्या फसवणुकीतून आणि ह्या सगळ्या ट्रॅपमधून तुम्हाला ते बाहेर काढतात. ही दलदल वाईट होती, खूप वाईट होती, आणि त्या दलदलीतून स्वामींनी तुम्हाला बाहेर काढले. आभार म्हणा, थँक्यू म्हणा. मी पुन्हा सगळ्यांना सांगते, थँक्यू म्हणा, ग्रॅटिट्यूड पे करा. जोपर्यंत तुम्ही थँक्यू म्हणत नाही तोपर्यंत हे मेसेजेस आणि हे सगळं कनेक्ट होत नाही तुमच्याशी. कारण ग्रॅटिट्यूड खूप महत्त्वाचं असतं. जेव्हा आपण थँक्यू म्हणतो तेव्हा आपली ऊर्जा क्राऊन चक्रापर्यंत पोहोचत असते, परमेश्वरापर्यंत पोहोचत असते. आणि ही ऊर्जा तुमच्यापर्यंत पोहोचायची असेल, हे पुन्हा तुमच्यात उत्साह हे सगळं यायचं असेल, तर तुम्ही थँक्यू म्हटलं पाहिजे, ग्रॅटिट्यूड पे केलं पाहिजे. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये रीडिंग कशी वाटली मला सांगायला नक्कीच विसरू नका. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच बाप्पा. आज रीडिंग खूपच छान झाली, खूप पॉझिटिव्ह रीडिंग झाली. थँक्यू सो मच बाप्पा. थँक्यू सो मच. स्वामींनी तर तुम्हाला दलदलीतून बाहेर काढतायतच, पण बाप्पांचा आशीर्वाद आहे, श्रीकृष्णांचा आशीर्वाद आहे, महादेवांचा आशीर्वाद आहे आणि सगळ्यांचा आशीर्वाद तुम्हाला आहे. स्पिरिच्युअल अबंडन्स आहे तुमच्या आयुष्यात. खूप खूप छान असं, खूप एक दिव्य काहीतरी होणार आहे. मला आता असं वाटते, कारण खूप दिव्य काहीतरी होणार आहे. जे बघताना ना, असे ज्यांनी तुम्हाला ट्रॅपमध्ये अडकवलं ना, त्यांच्या डोळ्यात असे एक हे होणार आहेत, असे डोळे दिपणार आहेत त्यांचे. आणि त्याच्यात म्हणजे हे सुद्धा होणार नाही त्यांना, कारण इतका आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे. हा अहंकार नाही आहे, हा मीपणा नाही आहे, हा गर्व नाही आहे, ही भक्ती आहे आणि हा विश्वास आहे परमेश्वरावरचा. कारण तुम्ही तो ठेवला, तुम्ही ती साथ दिली, तुम्हाला साथ दिली परमेश्वराने, तुम्ही हाक दिले परमेश्वराला. कारण तुम्हाला माहिती आहे, तुम्हाला ह्या दलदलीतून कोण बाहेर काढणार असेल तर फक्त आणि फक्त परमेश्वर. आणि फक्त परमेश्वरांनीच तुम्हाला या दलदलीतून बाहेर काढले. तुमच्या विश्वासाची आणि तुमच्या प्रेमाची, तुमच्या भक्तीचा सगळा हा तुमचा विजय आहे. हा विजय आहे तुमच्या भक्तीचा. आणि थँक्यू सो मच. हे इतकं छान
हे इतके छान कार्ड्स आणि हे सगळं म्हणजे हे खूप छान आहे बॅलन्स. बघा तुम्ही बॅलन्स जोपर्यंत आपण होत नाही तोपर्यंत हे सगळं येत नाही. बॅलन्स होणं खूप महत्त्वाचं आहे. बॅलन्स होणं खूप महत्त्वाचं आहे. महादेव श्री स्वामींचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहेच, पण शिवशक्तींचा आशीर्वाद आहे, बाप्पांचा आशीर्वाद आहे, श्री गणेशांचा आशीर्वाद आहे आणि स्वामी तुम्हाला, महादेव तुम्हाला, श्री गणेश तुम्हाला पूर्ण ह्या सगळ्या दलदलीतून बाहेर काढतात आणि एका नव्या मार्गावर ते तुम्हाला घेऊन जातात. जो मार्ग तुमच्यासाठीच होता, जे स्थान तुमच्यासाठीच होतं आणि जे तुमच्यासाठी ते जे डिझर्व करून ठेवलेलं होतं. थँक्यू, थँक्यू, थँक्यू सो मच महादेव. थँक्यू, थँक्यू सो मच. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. पुन्हा एकदा सांगते, चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट बॉक्समध्ये नक्कीच रीडिंग कशी वाटली ते सांगा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी मोबाईल नंबर माझा दिलेला आहे, प्लीज कॉल करू नका, कारण जरा बिझी असते, ऑफिसचं शेड्यूलही असतं आणि हे त्याच्यामुळं कॉल नाही उचलले जात. मेसेज करा, मी मेसेजवर नक्कीच तुम्हाला रिप्लाय देईन. आणि आपण पर्सनॅलिटीसाठी कोणतेही चार्जेस घेत नाहीत आपल्या चॅनलला. तुम्ही स्वेच्छेने चॅनलला डोनेट करू शकता. ओके, थँक्यू, थँक्यू सो मच. हर हर महादेव, जय श्री कृष्णा, राधे राधे, गणपती बाप्पा मोरया. थँक्यू, थँक्यू सो मच.